फेटा घालून ड्रेपरीवर खूप छान असं काम केलेलं आहे, कोरीव काम. वस्त्र बिस्त्र वस्त्र वगैरे आहे. परत त्रिशूल वगैरे तुम्हाला बघा. आपल्याकडे मानाच्या गणपतीच्या प्रतिकृती सुद्धा तुम्हाला भेटतील. कसबा गणपती. वाव. आपल्याकडे दागिन्यांबरोबर सजवलेली मूर्ती दगडूशेठची आहे. ओ वाव, मस्त. बोला. इथे पेनवरनं मागवलेल्या मूर्त्या आपण अशा सुबक अशा मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत. म्हणजे पेनच्या मूर्ती. नमस्कार मंडळी, मी सुरेश चव्हाण. आपल्या एक नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे. पहिलं सगळ्यांना गणपती बाप्पा मोरया. मित्रांनो, आता आपण गणपती डेकोरेशन मार्केटचे व्हिडिओ केले, पण गणपती बाप्पाचा स्टॉलचा व्हिडिओ केला नव्हता. तर आज आपण करणार आहे. तर सहकार नगर मध्ये आपण आलेलो आहे. आबा बागुल उद्यानच्या शेजारी हे स्टॉल आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला डिस्प्ले दिसत असेल. तुम्हाला व्हिडिओ आवडला, कुठली मूर्ती आवडली, तर तुम्ही इथं प्रत्यक्ष येऊन त्यांचे गणपती बाप्पाच्या बुकिंग करू शकता. आणि त्यांचा पत्ता डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेला आहे. आणि तुम्हाला जर असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा. चला मित्रांनो, आपण आता व्हिडिओ चालू करू. मित्रांनो, आपण आता आबा बागुल उद्यानला आलेलो आहे. मित्रांनो, हे सहकार नगर रोड आहे. एक साइडला बघा गजानन महाराज मठाकडे जातो आणि हा पद्मावतीकडे जातो. त्याच्या इथे आबा बागुल उद्यान ही कमान आहे. त्या कमानीतून आपल्याला आतमध्ये जायचंय ते स्टॉल बघायला, गणपती स्टॉल मध्ये आलो की श्री गणेश मूर्ती भंडार. हे बघा, श्री गणेश मूर्ती भंडार हे त्यांचा स्टॉल आहे. हे कॉन्टॅक्ट नंबर आहे आणि हे आपले गणपती बाप्पा आहे. किती मोठा स्टॉल आहे बघा. आता आपण तिथे त्यांना चटपण विचारू त्यांच्याकडे कोणते कोणते. दादा नमस्कार. दादा, आपल्या शॉपचं नाव आणि तुमच्या इथं कोणत्या कोणत्या मूर्त्या मिळतात, थोडं माहिती सांगा ना. आपला स्टॉलचं नाव आहे गणेश मूर्ती भांडार. आणि आपल्याकडे 1 फुटापासून 3 फुटापर्यंत मूर्ती भेटतात. आणि मानाच्या आपण सर्व प्रकारच्या मूर्त्या ठेवलेल्या आहेत. आणि विशेष म्हणजे पेनच्या मूर्त्या आपल्याकडे फिनिशिंग मध्ये एकदम कोरीव काम केलेल्या मूर्त्या आणि दागिन्यांचे फेटे वगैरे काम केलेले, त्याच्यावर ड्रेपरी वगैरे अशा छान अशा मूर्त्या आपल्याकडे आहेत. चला मग दाखवा आम्हाला आता, सांगा. हे बघा, अशा प्रकारची मूर्ती आपल्याकडे 1000 रुपयापासून स्टार्ट आहे. गणपती किती मस्त आहे मूर्ती, सुंदर. गणपती बाप्पाची एक छोटी मूर्ती आहे, 1000 रुपयापासून तिथे स्टार्ट आहे. ही स्टार्टिंग आहे. हे किती, 1 फुटाची असेल? 1 फुटाची. 1 फुटाची मूर्ती बघा. सांगा. आपल्याकडे मानाच्या गणपतीच्या प्रतिकृती सुद्धा तुम्हाला भेटतील. कसबा गणपती. वाव. हे कसबा गणपती बघा. सेम टू सेम हुबेहूब कसबा गणपती पण आपण ठेवलेला आहे आपल्या स्टॉल मध्ये. कसबा गणपतीचे प्रतिकृती. हो. तुळशीबाग गणपती सुद्धा आहे. तुळशीबाग गणपती. तुळशीबाग गणपती बघा. सांगा. आपल्याकडे मानाच्या गणपतीमध्ये गुरुजी तालीम सुद्धा आहे, बघू शकता तुम्ही. हा, मस्त. गुरुजी तालीम म्हणजे 3 मानाचे गणपती पूर्ण ठेवलेले आहेत. आणि आपण दगडूशेठ पण आहे, ते नवसाचे पूर्ण ठेवलेले आहेत संपूर्ण. तर तुम्ही येऊन बघू शकता. हे बघा, आपल्याकडे गुरुजी तालीमची मोषक वर सवार असलेली 1.5 फुटाची मूर्ती आहे. सोबर आणि सुंदर, मस्त सुंदर. 1.5 फुटाच्या मूर्ती आहे ना, इथं भरपूर आहे. त्यांनी आता गुरुजी तालीमची दाखवली. तुम्हाला आता मी दुसरे डिस्प्ले दाखवतो त्यांचा. बघा, हे 1.5 फुटाच्या त्यांच्याकडं 1.5 फुटाच्या पण मूर्ती अशा भरपूर प्रकारे. तांबडी जोगेश्वरी सुद्धा आहे, सुबक अशी दागिन्यांबरोबर अशी. दागिन्यांमध्ये दागिन्यांमध्ये दागिने लावलेले आहेत. इथं विशेष आहे, तिथे तुम्हाला गणपती मूर्ती पण मिळते आणि त्याच्याबरोबर दागिने, काही मूर्त्यांना दागिने पण मिळतात. त्याचे प्राइस तुम्हाला खाली दिलेलीच आहे, तुम्ही बघू शकता. मूर्ती बघा किती आहे मस्त. तांबडी जोगेश्वरी गणपती बाप्पा. इथे दगडूशेठ महाराज बघा, दगडूशेठ गणपती बाप्पा दागिन्यांमध्ये कसे सजलेले, फेटे बिटे. हे बघा, लालबागची मूर्ती सुद्धा आहे आपल्याकडे. लालबागच्या राजाची पण मूर्ती आहे, आपण जवळून दाखवतोय. किती सुंदर आहे. हे वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्त्या यांच्याकडे आहे.
आपल्याकडे बाल बाल गणेश सुद्धा आहे. बाल गणेश पण आहे बघा, किती मस्त आहे. आपण प्रत्येक मूर्तीचे जवळजवळ हे करतो, शूट करून दाखवते. तुम्हाला जर कोणती मूर्ती आवडली तर तुम्ही थेट स्टॉलला भेट द्या. हा सांगा. त्याच्यानंतर आपल्याकडे बसलेली सुद्धा मूर्ती आहे, वादक मध्ये. किती सुंदर आहे, वादक मध्ये बघा. याची साधारणतः प्राइस किती पर्यंत बसते? 4,500 रुपये. 4,500 पर्यंत बसते बघा. मस्त आहे. सांगा. आपल्याकडे दागिन्यांबरोबर सजवलेली मूर्ती दगडूशेठची आहे. ओ वा, मस्त. गणपती बाप्पा, सजवलेले गणपती बाप्पा आहे. थोडीशी हात लावा बघा. हे सजवलेले दागिने मूर्ती बघा. हे किती पर्यंत बसतील? 2700 रुपये, 2,700. 2,700 रुपयापर्यंत मूर्ती. खास मी ते दाखवायचा प्रयत्न केला. ही सुद्धा बाल गणेशची मूर्ती आहे, जी युनिक अशी गोल्ड मध्ये एकदम छान दिसती आहे. बेस वगैरे एकदम कलर मॅचिंग. मस्त, लोकांना आवडेल अशी सुबक मूर्ती. गणपती या पॅटर्न मध्ये सुद्धा रेड व्हाईट अशी छान सुबक मूर्ती आहे. लालबागची सुद्धा मूर्ती आपण ठेवलेली आहे छोट्या साईज मध्ये. छोटी साईज. ग्राहकांना काही वेळेस मोठी मूर्ती बसवता येत नाही, त्यामुळे छोटी मूर्ती मागतात. किती फुटाची आहे? ही आहे 1 ते 1.5 फुटाची. 1 ते 1.5 फुटांची लालबागची राजाची. हो. तिरुपती पण एक मूर्ती आणलेली आहे, तिरुपती बालाजी पॅटर्न. हा. आपण सगळ्याच्या प्राइस सांगू शकत नाही, तुम्ही स्टॉलला एकदा भेट द्या. ही सुद्धा लोडवर अशी बसलेली छान अशी सुबक मूर्ती आहे. युनिक, खरंच युनिक मूर्ती आहे. ही सुद्धा चिंतामणी सारखी मूर्ती आपण ठेवलेली आहे. एकदम छान आणि सुबक सुटसुटीत मूर्ती आहे. त्यानंतर 1.5 फुटाची दिसते ना? हो, 1.5 फुटाची. 1.5 फुटाची मूर्ती बघा. त्याला त्रिशूळ पण दिले दागिने. त्रिशूल दिलेले. हो, मस्त दागिने बघा. त्रिशूळ तुम्हाला एक लोडवर बसलेली मूर्ती आहे. लोडवर बसलेली मूर्ती आहे. काही आपल्या बघा त्रिशूळ आहे, कुऱ्हाड, दागिने, हार, आसन, जसं जे मूर्तीला सूट होईल तसं त्यांनी दागिने लावून ठेवलेले. मस्त आहे. आता गणपती जवळ आलेत, महिन्यावरतीच गणपती बाप्पा आलेत, तर आपण बुकिंग करू. आपल्याकडे मोषक वरती बसलेली मूर्ती बाल गणेशची सुद्धा आहे. एकदम सुंदर अशी. लहान मुलांना जास्त, लहान मुलांना लोकांना आवडण्यासारखी मूर्ती आहे. आणि दागिने पण दिलेले. हो, दागिने पण आहेत. इथे त्याला दागिने जसे आहे तसे तुम्ही बाल गणेश सांगा. आपल्याकडे 2.5-3 फुटाची मूर्ती सुद्धा अवेलेबल आहे. 2.5-3 फुटाची. 2.5 फुटाची, 3 फुटाची साधारणतः किती पर्यंत जाते प्राइस? 2.5-3 फुटाची चेक करतो. 2.5 फुटाची मूर्ती आहे, 5,000 ते 5,500 रुपयापर्यंत. ओके. किती मस्त मूर्ती बघा. आपण दोन्ही बाजूनी इथे ना मूर्ती बाप्पाचे दाखवते. घालून ड्रेपरीवर खूप छान असं काम केलेलं आहे, कोरीव काम. वस्त्र वगैरे आहे. परत त्रिशूल वगैरे तुम्हाला बघायला बघू शकता तुम्ही. मस्त आहे, एकदम छान आहे. साधारणतः ह्याची प्राइस किती आहे आणि किती फुटाची मूर्ती आहे? 3 फुटाची मूर्ती आहे. 7,500 रुपयापर्यंत जाते. इथं प्राइस पण दिलेलं आहे, सांगायची गरज नाही पडणार. इथं मूर्तीच्या शेजारीच प्राइस आहे, तरी आपण त्यांना विचारतोय. आणि मूर्ती बघा किती मस्त आहे. पेटा, त्याला त्रिशूळ आहे, बाप्पाला दागिने पण आहे, त्रिशूळ आहे आणि वस्त्र आहे महत्वाचं. आपण झूम करून त्यानंतर आपण 2.5 ते 3 फुटाच्या मूर्त्या या रॅक मध्ये लावलेल्या आहेत.
ते दाखवा ना, सांगा ना आता एक एक हे बघा, एक वन साइड लोड वर बसलेली मूर्ती आहे. मस्त. एक वरती. ही पण बघा ते, आणि प्रत्येक गणपती बोला. इथे पेन वरनं मागवलेल्या मूर्त्या आपण अशा सुबक अशा मूर्त्या तुम्हाला दिसत आहेत म्हणजे समोर. पेनच्या मूर्ती आहे बघा. हो, पेनच्या पूर्ण अशी फिनिशिंग, कलर मॅचिंग तुम्ही बघू शकता. एकदम छान सुंदर दिसतात. हे 2.5 ते 3 फेटा घातलेली किती सुंदर दिसते ना. ते आहे. इथे सुद्धा वन लोड वर बसलेली मूर्ती आहे. मूर्ती किती साधारणतः फुटाची असेल? ही असेल एक 3 फुटाची असेल. 3 फुटाची मूर्ती बघा. साधा सिंपल, एकदम सिंपल मध्ये बसलेली मूर्ती आहे. त्याच्यामध्ये पण दुसऱ्या प्रकारची तिथे मूर्ती याला एकदम बेस्ट पेंटिंग कलर वगैरे एकदम छान सुबक अशी स्माइल वगैरे खूप छान आहे. या मूर्तीला त्रिशूल वगैरे लावलेलं आहे, त्यामुळे मूर्ती एकदम उठून दिसते, उठावदार दिसते. आणि मूर्तीचं तेज तुम्ही बघू शकता. एकदम सुंदर आणि छान अशी हसऱ्या चेहऱ्याची. हो, ही सुद्धा मोशकवर बसलेली मूर्ती आहे. गुरुजी तालीम सारखी आहे. बोला. नमस्कार. तुम्हाला आता आम्ही पूर्ण मूर्त्या दाखवलेल्या आहेत. तरी जे जे इच्छुक असतील छान अशा सुंदर अशा सुबक अशा पेनच्या मूर्त्या घेण्यासाठी, त्यांच्यासाठी बुकिंग ओपन आहे आपल्याकडे. थोडा पत्ता सांगा ना तुम्ही. आपला पत्ता आहे सारंग अभागुल बागेच्या शेजारी, कमानीच्या आतमध्ये. कमानीच्या आतमध्ये शाहू कॉलेज आणि जे शंकर महाराज गजानन महाराज मठापासून पुढे आलात तुम्ही, लेफ्ट साइडला अभागुलच्या कारंजा बागेकडे जायला, देवीच्या मंदिराकडे जायला रोड आहे. त्या रोड पासून कमानीतून लेफ्ट मारला की आपला स्टॉल फ्रंटलाच आहे. ओके, चालेल. नमस्कार मित्रांनो, आता आपण सगळं गणेश मूर्ती भांडार मधले मूर्त्या दाखवल्या. आपल्याला दादांनी सगळ्या मूर्त्या दाखवल्या. तुम्हाला कोणती मूर्ती आवडली, कोणती गणपती बाप्पाची मूर्ती आवडली, आवर्जून सांगा. तर भरपूर स्टॉक आहे आणि भरपूर कलाकृती मूर्ती आहे. तर चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. गणपती बाप्पा मोरया.